एक बंद पडलेल्या सबवे स्टेशनमध्ये महापौर पदाचा शपथविधी ऐकायला जरा वियर्ड वाटतंय ना, पण जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाची जोहरान ममदानी यांनी शपथ घेतली। फक्त 34व्या वर्षाचे ममदानी हे न्यूयॉर्कचे सर्वात तरुण महापौर झालेत बरं। पण हा शपथविधी काही कारणास्तव फारच विशेष ठरलाय। या शपथविधीची काय खासियत होती आणि न्यूयॉर्कचा महापौर इतका काय खास असतो बरं की ज्याची इतकी चर्चा होते, आणि महापौर म्हणून ममदानी यांच्यापुढे काय काय आव्हान असणार आहेत, सर्व काही या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। Zoran, I am so proud of what you have accomplished, and I'm filled with joy about what we will accomplish for our beloved city over the coming years. And so with that, let us begin. Please repeat after me and raise your right hand. I, Zoran Kwame Mamdani, Zohran Kwame Mamdani, do solemnly swear that I will support the Constitution of the United States, that I will support the Constitution of the United States, the Constitution of the State of New York, the Constitution of the State of New York, and the Charter of the City of New York, and the Charter of the City of New York, and that I will faithfully discharge and that I will faithfully discharge the duties of the duties of the office of the office of the Mayor of the City of New York the Mayor of the City of New York according to the best of my ability. according to the best of my ability. So help me God. So help me God. Congratulations, Mr. Mayor. न्यूयॉर्क जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली शहरांपैकी एक आहे, आणि याच शहराच्या राजकारणात आज एक नव्या इतिहास लिहिणारी घटना घडली आहे। मध्यरात्री मॅनहॅटनमधील एक बंद पडलेल्या ऐतिहासिक सबवे स्टेशनमध्ये ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाची शपथ घेतली। कुराणवर हात ठेवून शपथ घेणारे जोहरान ममदानी हे न्यूयॉर्कचे पहिलेच मुस्लिम महापौर ठरले। हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे, असं त्यांनी शपथविधीनंतर म्हटलं। हा शपथविधी न्यूयॉर्कच्या मूळ सबवे स्टेशनपैकी एक असलेल्या ओल्ड सिटी हॉल या स्टेशनमध्ये पार पडला। या स्टेशनच्या भव्य कमानी आणि इतिहास आजही शहराच्या आठवणी जपून आहे। यानंतर गुरुवारी सिटी हॉलमध्ये अमेरिकेचे सिनेटर बर्नी सँडर्स यांच्या हस्ते त्यांचा पुन्हा एक भव्य शपथविधी सोहळा पार पडला। यानंतर ब्रॉडवेवर लोकांसाठी खास जल्लोषाचं आयोजन करण्यात आलं। फक्त 34व्या वर्षी जोहरान ममदानी हे न्यूयॉर्कचे सर्वात तरुण महापौर ठरले आहेत। हे फक्त पहिले मुस्लिम महापौर नाही आहेत, तर दक्षिण आशियाई वंशाचे पहिले आणि आफ्रिकेत जन्मलेले पहिले महापौर सुद्धा आहेत। दरम्यान आता जोहरान ममदानी यांच्याबद्दल देखील माहिती जाणून घेऊयात। ममदानी यांचा युगांडामधील कॅम्पाला येथे जन्म झाला। वयाच्या 7व्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये आले आणि 9/11 नंतरच्या काळात मुस्लिम समुदायासाठी आव्हानात्मक वातावरणात त्यांनी आपली ओळख घडवली। 2018 मध्ये ते अमेरिकन नागरिक झाले आणि 2020 मध्ये क्वीन्स भागातून आमदार म्हणूनही निवडून आले। निवडणुकीत त्यांनी महागाई आणि परवडणारा खर्च हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता। मोफत बाल संगोपन, मोफत बस सेवा, सुमारे 10 लाख घरांसाठी भाडेवाढीवर स्थगिती आणि शहर चालवणाऱ्या किराणा दुकानांचा प्रयोग, अशी त्यांची मोठी आश्वासनं आहेत। पण आता स्वप्नांसोबत जबाबदाऱ्याही तितक्याच मोठ्या आहेत। दरम्यान ममदानी यांच्यापुढे न्यूयॉर्कच्या प्रत्येक समस्येची जबाबदारी असणार आहे बरं। सध्या न्यूयॉर्क शहरामध्ये काय मोठ्या समस्या आहेत तेही पाहूयात। पहिलं म्हणजे पर्यटकांची वाढ झाली आहे, पण महागाई आणि भाड्यांचा ताण हा कायम आहे। शहरात कचरा, बर्फ, उंदीर, सबवेमध्ये होणारा उशीर आणि खड्डे या गंभीर समस्या तर आहेतच। त्याचसोबत रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे राजकीय तणावही पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे। तरीही जोहरान ममदानी यांच्यासमोर आज एकच प्रश्न आहे: न्यूयॉर्कसाठी इतिहास घडवणारा नेता की अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला महापौर? आता महाराष्ट्रातली बाब करूयात तर राज्यात महापालिका निवडणुका सुरू आहेत। मुंबईसह सर्व महापालिकांना नवा महापौर मिळणार आहे। न्यूयॉर्कच्या महापौराशी महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या महापौराची तुलना केली तर तुम्हाला काय फरक वाटतो? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।